वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वाचे बर्वे कवित्व. कवित्व बर्वे रसिकत्व. रसिकत्व बर्वे परतत्व स्पर्शु जैसा. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहाची भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आलेली ही आजच्या दिवशीची माझ्याकडची प्रवचन सेवा. आज प्रवचन सेवेसाठी जी ओवी निवडलेली आहे ती ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील तुम्हा आम्हाला संतांचं महत्त्व सांगणारी आणि तुम्ही आम्ही संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुम्हा आम्हाला प्रचिती होणारी, प्रचिती दाखवून देणारी ही ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे हरपले आपण पे पावे, ऐ संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे हरपले आपण पे पावे. आपल्या आयुष्यामध्ये जे जे हरवून गेलंय, आपल्या आयुष्यामध्ये जे जे हरवलंय ते जर मिळवायचं असेल तर तुम्हा आम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे निघून गेलंय ते मिळवायचं असेल तर तुम्हा आम्हाला संतांचं वाङ्मय वाचल्याशिवाय, ऐकल्याशिवाय तुम्हा आम्हाला पर्याय नाही. मग माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे हरवलंय ते सगळं मिळून जाईल, पण मला सारखा प्रश्न पडतो की आमच्या आयुष्यामध्ये नेमकं हरवलंय काय. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे हरवलंय ते मिळणार आहे, पण मला प्रश्न पडतो की आमच्या आयुष्यामध्ये नेमकं हरवलंय काय. आमच्या आयुष्यामध्ये हजारो रुपयाचा मोबाईल हरवलाय, आमच्या आयुष्यामध्ये सोनं नाणं दाग दागिना हरवलंय, आमच्या आयुष्यामधला घरामधला असला 20, 25, 30 हजार रुपयाचा फ्रीज हरवलाय, 1 तोळं 2 तोळं 3 तोळं सोनं हरवलंय. मग आमच्या आयुष्यामध्ये नेमकं हरवलंय काय. माऊली सांगतात हरवलेलं मिळून जाईल, पण त्यासाठी संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, संतांच्या सहवासात गेलं पाहिजे. पण हरवलंय काय आमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला आवर्जून सांगतो, एखादा मोबाईल हरवला, सोनं नाणं दाग दागिना हरवलं तर ते मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांच्या माध्यमातून एखादा चोर चोरी करून निघून गेला तर ते तुम्हाला मिळून जाईल. आता चौकामध्ये CCTV कॅमेरा लावलेत, इकडून एखादा चोरी करून गेला तर पुढच्या चौकामध्ये सापडतोय. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये जे हरवलंय ते सगळं बाकी सगळं मिळणार आहे, पण खऱ्या अर्थानं सुख समाधानाने जो आनंद हरवत चाललाय तो जर मिळवायचा असेल तर तुम्हा आम्हाला संतांच्या चरणाशी आल्याशिवाय उपयोग नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला सगळं मिळत चाललंय, पण सुख समाधानाने जो आनंद हिरावत चाललाय तो मिळवायचा असेल तर संतांच्या चरणाशी आल्याशिवाय तुम्हा आम्हाला उपयोग नाही. आता परिस्थिती अशी झाली, माणूस एवढा श्रीमंत झाला, एवढी श्रीमंती माणसाच्या पायाशी लोळण घ्यायला लागली. साखर कारखान्यामध्ये साखर कमी आहे, माणसाच्या अंगात साखर जास्त झाली. नदीला पाणी कमी आहे, माणसाच्या अंगात पाणी जास्त झालं. ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. आज परिस्थिती अशी आहे, लाखो करोड रुपये लोकांच्याकडे आहेत, पण रात्रीची एखादी सुखाची झोप घ्यावी म्हणली तर लोकांना मुठभर गोळ्या खाव्या लागतात, त्याशिवाय लोकांना रात्रीची झोप येत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे खरंच सुख मिळवायचं आहे ते तुम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये आल्याशिवाय मिळणार नाही. आज परिस्थिती अशी आहे, परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. परवा कार्यक्रमाला गेल्यानंतर माझं कार्यक्रम संपन्न झाला आणि माझ्या शेजारी एक जेवणाचं ताट वाढून तयार होतं. मी म्हणालो आता माझ्या शेजारी जेवणाचं ताट वाढून तयार आहे म्हणजे एखादा मोठा माणूस माझ्या शेजारी येऊन बसणार आहे. मी जेवायला बसलोच होतो प्रसाद घ्यायला, तेवढ्यात एक 35 लाख रुपयाच्या गाडीतून हजारो रुपये कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा माणूस त्या गाडीतून खाली उतरला, माझ्या शेजारी येऊन बसला.
माझ्या ताटामध्ये पुरी वाढली होती, त्याच्या ताटामध्ये पुरी वाढली होती. माझ्या ताटात बुंद्या वाढल्या होत्या, त्याच्या ताटामध्ये बुंद्या वाढल्या होत्या. माझ्या ताटात कुर्मा वाढला होता, त्याच्या ताटामध्ये कुर्मा वाढला होता. माझ्या ताटामध्ये जे सगळं होतं ते सगळं त्याच्या ताटामध्ये वाढलं होतं. तेवढ्यात त्याच्या 35 लाख रुपयाच्या गाडीतून त्याचा सहकारी मित्र उतरला. त्या सहकारी मित्रानं एक बुंद्यासारखा काहीतरी पदार्थ मुठभर होता, तो मुठभर पदार्थ घेतला आणि त्या माणसाच्या थाळीमध्ये टाकला आणि निघून गेला. आजूबाजूची लोक दंगा करायला लागली. आजूबाजूची लोकांनी त्याला इकडे बोललं, इकडे इकडे म्हणली. माझ्या ताटात पुरी आहे, ह्याच्या ताटात पुरी आहे. माझ्या ताटात कुर्मा आहे, ह्याच्या ताटात कुर्मा आहे. तर तू ह्याच्या ताटामध्ये मुठभर बुंद्या का टाकलास, माझ्या ताटात का टाकला नाहीस? असा तो मुठभर पदार्थ टाकणारा माणूस त्याला म्हणतोय, दादा मी जे मुठभर ज्या बुंद्या टाकल्या त्या बुंद्या नव्हत्या, आमच्या मालकाच्या जेवायच्या अगोदरच्या खायच्या गोळ्या होत्या. म्हणजे लोकांची अशी परिस्थिती झाली, लोकांना जेवायच्या आधी मुठभर गोळ्या खाव्या लागतात, जून झाल्यानंतर मुठभर गोळ्या खाव्या लागतात. सुख कशात आहे? तुम्हाला जाता जाता एक प्रसंग सांगतो. आमचा शेतकरी बाप काय करतो, रोज सकाळी 5, 5:30, 6 वाजता उठतो, बाजू असणाऱ्या शेतामध्ये निघून जातो, दिवसभर नांगरणी करतो, दिवसभर खुरपणी करतो, दुपारी 1-1:30 वाजता परत येतो, बायकोनं तयार केलेला भाकर तुकडा खातो, थोडंसं डोकं टेकतो, पुन्हा चहा पाणी पितो, उठल्यानंतर पुन्हा शेतामध्ये निघून जातो, पुन्हा एकदा भांगलणी करतो, खुरपणी करतो, 6-6:30 वाजता परत येतो, बायकोनं तयार केलेला चहा पाणी पितो, बाजूला असणाऱ्या मंदिरामध्ये जातो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, हरिपाठ करतो, पुन्हा संध्याकाळी घरी निघून येतो, बायकोनं तयार केलेला भाकर तुकडा खातो आणि डोकं टेकल्या टेकल्या झोपी जातो. याला सुख म्हणावं? ही सुखाची परिभाषा आहे. माऊली म्हणतात, जी हरवले ती तुम्हाला मिळून जाईल, त्यासाठी संतांच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे. आणि संतांच्या सानिध्यामध्ये जायचं का, याचा तुम्हाला एक जाता जाता दृष्टांत देतो बरं का. आमचं आयुष्य संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर नेमकं घडतंय कसं, का संतांच्या सानिध्यामध्ये जायचं? तुम्ही काही असा, पण संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्या आयुष्याला जी प्रचिती प्राप्त होते ना, ती प्रचिती आहे का? संत हे परिसासारखे आहेत. एखादं लोखंड जरी संतांच्या सानिध्यामध्ये गेलं तर त्या लोखंडाचं परीस होऊन जातं, एवढं लक्षात ठेवा. फक्त तुम्ही आम्ही लोखंड त्या संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला जाता आलं पाहिजे. एकदा एक गावबा नावाचा मुलगा होता. गावबा नावाच्या मुलाच्या घरी गरिबी, मुलाच्या घरी दारिद्र्य. दिवसभर राबावा आणि संध्याकाळी चूल पेटवावी अशी गावबाच्या घरची परिस्थिती. गावबा अगदी लहान होता, 7-8-10 वर्षाचा होता. घरी गरिबी, घरी दारिद्र्य म्हणून गावबाच्या आईनं गावबाला डाळ भात याच्या पलीकडे कधी काही खाऊ घातलं नव्हतं. एकदा लगबगीनं गावबा घरी आला, हुमऱ्यामध्ये चप्पल काढलं आणि लगबगीनं स्वयंपाकघरामध्ये आईजवळ गेला आणि आईचा पदर पकडला आणि आईला विचारला, आई आज जेवणाला काय केलंयस ग? आई म्हणाली, गावबा आज ठरल्याप्रमाणे डाळ भात केला. गावबानं डाळ भात खाल्ला आणि आईच्या लक्षात आलं, गेले 8-10 वर्ष झालं आपण गावबाला फक्त डाळ आणि भातच खाऊ घालतोय, याच्या पलीकडे काही खाऊ घालत नाही. त्या आईनं ठरवलं, रोज आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगलाला निघून जातो, दिवसभर भांगलणी करतो, दिवसभर खुरपणी करतो, रोजगाराचे 4 पैसे मिळतात. त्या 4 पैशातून आपण रोज पोराला डाळ आणि भात खाऊ घालतो. पण उद्या काही केलं, रोज 8 वाजता दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगलाला जातो ना, उद्या सकाळी 6 वाजता जाईन, रोजगाराचे 4 पैसे जास्त मिळतील, त्या 4 पैशातून मी माझ्या पोराला पुरणपोळी खायला घालेन. माऊलीचं ठरलंय का, डाळ भाताच्या व्यतिरिक्त गावबाला मी काय खाऊ घातलं नव्हतं. आई दुसऱ्या दिवशी लगबगीनं उठली, दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगलाला निघून गेली, दिवसभर भांगलणी केली, दिवसभर खुरपणी केली, रोजगाराचे पैसे आले, पुरणपोळीचं साहित्य विकत घेतलं आणि आई घरी आली. आणि आईनं गरम गरम पुरणपोळी करायला सुरुवात केली. आईच्या घामातनं, आईच्या कष्टातनं ती पुरणपोळी इतकी रुचकर झाली होती ना, एवढी छान झाली होती की त्या पुरणपोळीचा खमखमाट वास सर्वत्र पसरत होता. गावबा खेळ खेळून घरी आला. गावबानं उमऱ्यामध्ये चप्पल काढला आणि काहीतरी सुगंधी वास गावबाला यायला लागला. गावबा लगबगीने आई जवळ गेला, आईचा पदर पकडला आणि गावबानं आईला विचारला, आई काहीतरी सुगंधी वास येतोय का?
आई काहीतरी सुगरण जेवायला केली आहेस का ग? तशी गावबाची आई म्हणाली, हो रे बाळा, आज तुला पुरणपोळी केलेत. गावबाला पुरणपोळी म्हणजे काही माहिती नव्हतं. घरी गरिबी, घरी दारिद्र्य. गावबा आईला विचारतोय, आई पुरणपोळी नेमकी काय असते ग? तशी आई म्हणते, बाळा चपाती सारखा पदार्थ असतो रे, त्याच्यामध्ये गोड पुरण भरलेलं असतं, त्याला पुरणपोळी म्हणतात. तसं गावबा म्हणतोय, मग आई मला पानावर आज पुरणपोळी वाढशील का ग? आई म्हटली, हो रे बाळा. ती पुरणपोळी गावबाला देण्यासाठी आईनं किती कष्ट केलेत हे आईलाच माहिती होतं. गावबा पानावर बसला. आईनं पुरणपोळीचं ताट गावबाला वाढलं होतं आणि गावबानं जेवायला सुरुवात केली. गावबा पोट भरून जेवला. गावबा आई जवळ आला, आईचे आभार मानले आणि गावबा आईला म्हणतोय, आई आजपर्यंत जे कधी बघितलं नव्हतं ना ग आई, ते तू खायला दिलेस ग. आईचे आभार मानले आणि गावबा निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आईला म्हणतोय, आई कालची पुरणपोळी शिल्लक आहे का ग? आईला माहिती होतं की पुरणपोळी गावबाला आवडणार आहे, कारण डाळ भाताशिवाय पोराला आजपर्यंत काही दिलंच नव्हतं. पुरणपोळी पोराला आवडणारा आईला माहिती होतं. आईनं पुरणपोळ्या जास्त तयार केल्या होत्या. पुन्हा आई गावबाला म्हणते, हो रे बाळा, पुरणपोळ्या जास्त केल्यात, कालची पुरणपोळी शिल्लक आहे, पानावर बस, मी तुला पुरणपोळी वाढते. पुन्हा गावबा पानावर बसला, पुरणपोळी जेवली. पुन्हा आईचे आभार मानले. गावबा म्हणतोय, आई कालच्या पेक्षा आज पुरणपोळी खूप सुंदर लागत होती ग. पुन्हा निघून गेला. तिसऱ्या दिवशी आला. पुन्हा आईला म्हणतोय, आई पुरणपोळी. तशी गावबाची आई गावबाला म्हणते, अरे गावबा, आपल्या घरी गरिबी, आपल्या घरी दारिद्र्य. गावबा आपण रोज पुरणपोळी करू शकत नाही. गावबा त्या दिवशी जास्त पैसे मिळाले, त्यातून मी पुरणपोळीचं साहित्य विकत घेतलं, त्यातून पुरणपोळी केली. रोज पुरणपोळी करता येणार नाही. गावबा आता डाळ भात केलाय. गावबा तुला डाळ भात खावा लागेल. असा गावबा आईला म्हणतोय, आई जर तुम्हाला पुरणपोळी दिलीस ना तरच मी पानावर जेवायला बसेल, अन्यथा मी जेवणार नाही. पहिला दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला, तिसरा दिवस निघून गेला. गावबानं अट्टहास धरला होता की जोपर्यंत मला माय माझी पुरणपोळी देत नाही तोपर्यंत मी पानावर जेवायला बसणार नाही. 3 दिवस ते पोरग उपाशी पोटी वनवन करत फिरत होतं आणि आईचं अंतःकरण बघा की माझं पोर सुद्धा उपाशी पोटी फिरतय, म्हणून माय सुद्धा 3 दिवस उपाशी पोटी तशीच फिरत होती. 3 दिवस माईच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील नव्हता. आत्ताच्या काळामध्ये जाता जाता तुम्हाला उदाहरण सांगतो. आत्ताच्या काळामध्ये परिस्थिती आमच्या पोरांची अशी झाली ना, ज्या माय बापानं पोराला जन्म दिला, ज्या माय बापानं पोराला घडवलं ना, ते आत्ताच पोरग माय बापाला म्हणतंय, तुला काय कळतंय? पोरग आमची सुशिक्षित झाली, पोरग एवढी अतिशहाणी व्हायला लागली ना की आईनं एखादं काहीतरी काम सांगितलं, आईनं एखादा काहीतरी विचार दिला तर आमच्या पोरांना आता आईची कटकट वाटायला लागली आहे. पूर्वीच्या काळामध्ये आईने एखादं सांगितलं, बाळा हे कर, संस्कारांचा भाग म्हणून आमची पोरं आईची कामं ऐकायची. पण आता आमच्या पोरांना त्या आईची कटकट वाटायला लागली. आज इथं तरुण उपस्थित नाहीत. मी नेहमी सांगतो बरं का, माझं प्रवचन, माझं व्याख्यान हे फक्त तरुणांसाठी आहे. तरुणांनी इथे येऊन बसलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा कुठं नटतो? हरींच्या कीर्तनामध्ये नटतो. पण आता आमची तरुण दुसरीकडेच नटायला लागली. परिस्थिती झाली, अरे आम्ही आमच्या पोरांना संस्कारांचा भाग दिला नाही, आमच्या पोरांना आईची किटकिट वाटायला लागली. पण पोरांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आई तुम्हाला विचार देते, आई तुम्हाला वसा देते. ही आई तुम्हाला किटकिट करत नाही, तर आई तुम्हाला जगण्याचा महामंत्र देत असते. परवाची एक घटना, परवा एक पोरगा अभ्यासाला बसलं होतं बरं का, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतं. दृष्टांत सांगायला लागलो, 1-2 मिनिटं घेतो, पुन्हा या दृष्टांताकडे वळूया. परवा एक पोरगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतं, चांगला अगदी शिकलेलं. आई अडाणी होती. पोरग्याला वाटायचं आई अडाणी आहे, मला काय सांगणार आहे. आत्ताच्या काळातला मॉडर्न पोरग इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतं, अभ्यासाला बसलं होतं. 6 महिन्यावर पेपर होते, पोरगा अभ्यासाला बसलं होतं आणि
बेसिनचा नळ घरातला जवळ जर एक 3-4 दिवस झाला तसाच चालू होता. आईने तो बेसिनचा नळ बघितला आणि आई पोराला म्हणते, अरे बंद करून मला तो बेसिनचा नळ बंद होत नाही, पकडीनं बंद करावा लागेल. बाळा तो बेसिनचा नळ बंद कर. पोरगा अभ्यासाला बसलं होतं. आईनं काम सांगितल्यानंतर पोरग्याला आईची किटकिट वाटायला लागली. पोरगा अभ्यासातनं उठलं, अभ्यासाचं पुस्तक बाजूला टाकलं, उठलं, त्या पकडीनं बेसिनचा नळ बंद केला आणि पोरगा आईला म्हणतोय, आई बेसिनचा नळ बंद केलाय बरं का. आई म्हणली, हा हा हुशार चल. आणि पोरग पुन्हा अभ्यासाला बसलं. काही दिवस निघून गेले. पोरग परीक्षेला निघून गेलं. पोरग्याची परीक्षा पास झाली. मी तुम्हाला सांगतोय बरं का, आत्ताच्या आमच्या पोरांना आईने एखादं काम सांगितलं तर ते काम म्हणजे किटकिट वाटते. आई किटकिट करत नाही, तर आई जगण्याचा महामंत्र देत असते. परीक्षा झाली, पोरग इंजिनियर झालं. इंजिनियर झाल्यानंतर आता पोरग्याला एखाद्या जॉबची नोकरीची आवश्यकता होती. पेपर चाळत होतं. पेपर चाळत असताना एखाद्या नोकरीची ॲडव्हर्टाईज दिसली. पोरग मुलाखत द्यायला त्या नोकरीच्या ठिकाणी गेलं. 50 लोक मुलाखतीला आली होती. 50वा नंबर या पोरग्याचा होता. 50वा पोरग आज जात असताना उजव्या साईडला त्या रूमच्या बाहेर उजव्या साईडला बेसिनचा नळ चालू होता. आज जात असताना कुठंतरी आवाज आला, बेसिनचा नळ चालू आहे, नळ बंद कर. पोरग्यानं बेसिनचा नळ बंद केला. पोरगा आज जाऊन बसलं. मुलाखत दिली. मुलाखत घेणाऱ्याने 5 प्रश्न विचारली. 3 प्रश्नाची उत्तरं दिलीच नाही. आणि जात असताना मुलाखत घेणाऱ्यांनी सांगितली की आम्ही नोकरीसाठी तुमची नेमणूक करतोय. पोरग्याला काय कळना, 5 प्रश्न विचारली, 3 प्रश्नाची उत्तरं दिलीच नाही. तुम्ही म्हणताय नोकरीसाठी नेमणूक केली, 50 जागांमधनं एकच जागा भरायची आहे, 49 जणांनी उत्तरं दिली नाहीत का? बरेच जण असतील की 5 प्रश्नाची उत्तरं दिली असतील, 3 उत्तरं चुकली, माझी का निवड करताय? त्याला मुलाखत घेणाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला प्रश्न उत्तराबरोबर आमची काळजी करणारा म्हणजेच आम्ही मुद्दामून बाहेर बेसिनचा नळ चालू ठेवला होता. जो बेसिनचा नळ बंद करेल ना, अर्थात जो आमची काळजी घेईल ना, तो आम्हाला नोकरीसाठी आवश्यक होता, म्हणून आम्ही तुमची निवड करतोय. निवडीचं परिपत्रक घेतला, आई जवळ गेला, आईला साष्टांग दंडवत घातला आणि सगळ्या जगाला ओरडून सांगायला लागला, घड्याळाची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते, पण आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. ही आई तुम्हाला किटकिट करत नाही, आई जगण्याचा महामंत्र देत असते. इकडं गावबा आईला म्हणतोय, आई मला पुरणपोळी हवे. 3 दिवस आईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, गावबाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आणि ती आई बाजूला असणाऱ्या त्या आजींच्या जवळ गेली, घराच्या शेजारी असणाऱ्या, आणि त्यांना सांगतीये, माझा मुलगा हा गावभर रोज पुरणपोळी मागतोय. आमच्या घरी गरिबी, आमच्या घरी दारिद्र्य, आम्ही रोज रोज पुरणपोळी देऊ शकत नाही, काय करावं? त्यावेळेला त्या आजी सांगायला लागल्या, तुम्ही काम करा, तुमच्या मुलाला पुरणपोळी हवी आहे ना, तुमच्या मुलाला रोज पुरणपोळी फक्त एकच देऊ शकतील. पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. त्या एकनाथ महाराजांच्याकडे रोज दुपारी 12 वाजता जगाच्या मालकाला म्हणजे पांडुरंगाला दाखवायला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. शांततेचं प्रतीक म्हणजे एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराज रोज दुपारी 12 वाजता पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते पुरणपोळीचं ताड तुमच्या पोराला देण्याचं काम करतील. तुमच्या पोराला एकनाथ महाराजांच्याकडे घेऊन जा. दुपारची वेळ होती. त्या माऊलीनं आपला मुलगा गावबाचा हात पकडला आणि ती मुलगी एकनाथ महाराजांच्या आणि ती आई आपल्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांच्याकडे पैठणला जायला निघाली. दुपारचं तळपतं ऊन होतं आणि अनवाणी पायाने ही माय आणि ते लेकरू दोघे जण पैठणला एकनाथ महाराजांच्या इथं पोहोचले. दुपारची वेळ होती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगाच्या मालकाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते. नैवेद्य दाखवावा तो एकनाथ महाराजांनी, जगाच्या मालकाची पूजा करावी ती एकनाथ महाराजांनी. साक्षात जगाचा मालक कटेवरचा हात सोडून आणि विटेवरून उतरून एकनाथ महाराजांच्या हातून तो नैवेद्य जेवत होता का काय, असं भक्तीचं वातावरण तिथं पसरलं होतं. आणि हे दृश्य त्या माऊलीनं बघितलं आणि माऊली म्हणतीये, इथं साक्षात देव नांदतो नव्हे,
तर एकनाथ महाराजांच्या हातून देव नैवेद्याचं ताट जेवतो को काय, अशी परिस्थिती भक्तीचं राज्य इथं निर्माण झालंय. आणि मी माझ्या लेकराला एका पुरणपोळीसाठी मी माझ्या लेकराला इथं सोडावं, जिथं देव नांदतो, जिथं सर्वस्वी भक्ती पसरली आहे, त्या ठिकाणी फक्त माझ्या पोराला पुरणपोळीच्या आशेनं सोडावं. माऊलीला पाहावलं नाही. माऊलीनं पुन्हा लेकराचा हात धरला आणि माऊली आलेल्या पावल्यानं पुन्हा माघारी जायला सुरुवात झाली. आणि एकनाथ महाराजांनी ते बघितलं आणि एकनाथ महाराजांनी त्या माऊलीला बोलवून घेतलं. माऊली जवळ आली, एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराज म्हणतायत, आई का आली होतीस? त्याला माऊली म्हणती, महाराज माझा मुलगा हा गावबा रोज पुरणपोळी मागतोय, आम्ही पुरणपोळी देऊ शकत नाही, पण तुमच्याकडून पुरणपोळी मिळेल या आशेनं आली होती. मग निघालीस का? महाराज इथं साक्षात देव नांदतो, एका पुरणपोळीसाठी इथं सोडावं मला पाहावलं नाही म्हणून मी घेऊन जाते. महाराज म्हणतायत आई पुरणपोळीच हवी आहे ना, देतो तुझ्या लेकराला पुरणपोळी, का काळजी करतेस? एकनाथ महाराजांचे हे शब्द फक्त गावबानं ऐकले आणि गावबा आईला म्हणला, आई मला हे जमायचं नाही. कारण संतांच्या सानिध्यामध्ये राहणं तेवढं सोपं नाही. गावबाला आईनं विचारलं, गावबा तुला का जमायचं नाही? गावबा म्हणला, कोण यांच्यावर सकाळी 4ला काकडेला उठणार, 6ला पूजेला उठणार, 12 वाजता नैवेद्याला जाणार, 5ला हरिपाठाला बसणार, 6ला प्रवचनला बसणार, 9 वाजता कीर्तनाला बसणार. आई एका पुरणपोळीसाठी मला हे नाही जमणार. तसे आमचे एकनाथ महाराज शांती ब्रह्म होते. एकनाथ महाराज म्हणतात, हे बघ गावबा, सकाळी 4ला काकड्याला येऊ नकोस, 6ला पूजेला येऊ नकोस, 12 वाजता नैवेद्य दाखवायला येऊ नकोस, संध्याकाळी 5ला हरिपाठाला येऊ नकोस, 6ला प्रवचनाला येऊ नकोस, 7ला कीर्तनाला येऊ नकोस, पण रोज दुपारी 12 वाजता पुरणपोळी देण्याचं काम माझं. ठरलं एकनाथ महाराजांचं आणि गावबाचं. एकनाथ महाराज रोज सकाळी 4 वाजता काकड्याला जायचे, 6ला पूजेला जायचे, 12 वाजता नैवेद्य दाखवून ते नैवेद्याचं ताट गावबाला द्यायचे आणि गावबा तो नैवेद्य जेवत असायचा. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एकनाथ महाराज 4ला उठायचे, काकड्याला 6ला पूजेला जायचे. आता आमचा गावबा संतांच्या संगतीमध्ये राहू लागला, संतांच्या विचारामध्ये वाढू लागला. संतांच्या संगतीचा परिणाम बघा, आमचा गावबा एकनाथ महाराजांच्या बरोबर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवायला जाऊ लागला. एकनाथ महाराजांनी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते नैवेद्याचं ताट घेऊन ते जेवण जेवू लागला. संध्याकाळी 5 वाजता एकनाथ महाराजांच्या बरोबर हरिपाठाला बसू लागला. सायंकाळी हळूहळू 6 वाजता प्रवचनाला बसू लागला, 9 वाजता कीर्तनाला बसू लागला. संतांच्या संगतीमध्ये वाढत संतांच्या विचारांवर आमचा गावबा तयार होत होता. सकाळी आता एकनाथ महाराज 4 पावणे 4ला उठायचे, गावबा 3:30लाच उठायला लागला. पावणे 4 वाजता जगाच्या मालकाचा काकडा करायला लागला. 6 वाजता पूजाच करायला लागला. 12 वाजता तो नैवेद्य दाखवून पुरणपोळीचा ताट स्वतः जेवायला लागला. संध्याकाळी हरिपाठ स्वतःच करू लागला, प्रवचन स्वतःच करू लागला, कीर्तन स्वतःच करू लागला. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि एकनाथ महाराज रामायण लिहित होते आणि एकनाथ महाराजांची समाधी घेण्याची वेळ आली आणि एकनाथ महाराजांच्या समोर प्रश्न उपस्थित झाला की आपण समाधी घेतल्यानंतर आपलं अपूर्ण राहिलेलं रामायण लिहिणार कोण? हा प्रश्न एकनाथ महाराजांच्या समोर पडला. त्यावेळेला पुरणपोळीच्या आशेनं आलेला गावबा एकनाथ महाराजांच्या समोर आला. एकनाथ महाराजांना साष्टांग दंडवत त्या गावबानं घातलं आणि गावबा एकनाथ महाराजांना म्हणतोय, महाराज तुमच्या समाधीनंतर तुमचं अपूर्ण राहिलेलं रामायण मी स्वतः पूर्ण करेल. आणि एकनाथ महाराजांच्या समाधीनंतर एकनाथ महाराजांचं अपूर्ण राहिलेलं रामायण त्या गावबानं पूर्ण केलंय. हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. म्हणजे पुरणपोळीच्या आशेनं ती पोरगं यावं आणि महाराजांचा अपूर्ण राहिलेलं रामायण लिहिण्याचा अधिकार या पोराला प्राप्त व्हावा, हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे. हरवलंय ते सगळं मिळून जाईल, पण त्यासाठी संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांचं चरित्र आम्ही वाचलं पाहिजे. आमची परिस्थिती अशी झाली, आम्ही गावोगावभर फिरतोय. लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताय संतांच्या संगतीत गेलं पाहिजे, देवाच्या संगतीत गेलं पाहिजे, एवढं आम्ही देवदेव करतोय, एवढं संत संत करतोय, आजपर्यंत आम्हाला देवानं आणि संतांना काय दिलं नाही हो, काय दिलंय आम्हाला सांगा ना. अहो महाराज, समोरच्यानं आमच्या समोर 35 लाख रुपयाचा बंगला बांधला हो,
देवानं आमच्याकडनं 35,000 रुपयाची रूम पण वटवून घेतली नाही. काय दिलं देवानं आम्हाला? मला सारखा प्रश्न पडतो बरं का. लोक म्हणतात की आम्हाला देवानं दिलंय काय? आज परिस्थिती अशी आहे, 55-60 वयाला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागतं. बरोबर आहे ना? आता नवीन तो ट्रेंड झाला. 55-60 वयाला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागतं. मोतीबिंदूच्या ऑपरेशनची कमीत कमी किंमत 2 ते 2,500 रुपये, कुठल्या तर स्कीम मधनं केलं तर. मग डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची किंमत 2 ते 2,500 रुपये आहे. रस्त्यावर चालत असताना कुठेतरी आम्ही धडपडलो, पडलो, एखादा हाड मोडलं तर हाड बसवायला जवळजवळ 10-15 हजार रुपये खर्च आहे. एखादा सर्दी खोकला झाला, दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टरकडनं इंजेक्शन घ्यायचं म्हणलं तर 100 रुपये खर्च आहे. शरीरामध्ये एखादी रक्ताची बाटली चढवायची म्हणलं तर रक्ताच्या बाटलीची किंमत 1,500 रुपये आहे. आम्हाला शरीराचा मेंटेनन्स करणं परवडेना. डोळ्याच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनची किंमत 2,000 आहे. डोळ्याची किंमत किती असेल? रक्ताची एखादी बाटली चढवायची म्हणली तर रक्ताच्या बाटलीची किंमत 1,500 आहे. अंगामध्ये रक्त किती असेल? तुम्हाला आवर्जून सांगतो बरं का. माणूस मंगळावर गेला, उद्या सूर्यावर जाईल आणि कुठं कुठं जाईल त्याचा काही नियम नाही. माणूस एवढं शोध लावेल, किती शोध लावेल याचं काही प्रश्नच नाही. पण तुम्हाला मी आवर्जून सांगतो, माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तरी वरून भाकर टाकल्यानंतर खालून त्याचं रक्त तयार व्हावं असं शरीर नावाचं मशीन फक्त माझा भगवंतच तयार करू शकतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. बाकी कोणीही तयार करू शकत नाही. लोक म्हणतात देवानं आम्हाला काय दिलं? मोतीबिंदूच्या ऑपरेशनची किंमत 2-2,500 रुपये. एखादं हाड मोडलं तर बसवायला 10-15 हजार रुपये खर्च आहे. आम्हाला शरीराचा मेंटेनन्स करणं परवडेना. ह्या देवानं आम्हाला एवढं लाखो करोड रुपयाचं शरीर 80 वर्ष ठेवायला दिलंय. 2,000 रुपये मोतीबिंदूच्या ऑपरेशनची किंमत आहे. डोळा 2-2.5-3 लाख रुपयाचा असावा. हाड मोडल्यानंतर 15,000 रुपये खर्च आहे. हाड किती रुपयाचं असावं? एवढं लाखो करोड रुपयाचं शरीर देवानं आम्हाला 80 वर्ष असंच ठेवायला दिलंय. असंच दिलंय बरं का. त्याचं व्याज घेतलं नाही, काय नाही. 80 वर्ष देवानं एवढं लाखो रुपयाचं शरीर आम्हाला असंच ठेवायला दिलंय. आजपर्यंत आम्ही देवाला काय दिलंय? काय सगळं देवाकडनंच ओढून घ्यायचं? मला एक सांगा, 50,000 रुपयाची ठेव जर आम्ही बँकेमध्ये ठेवली तर बँक आपल्याला 50,000 रुपयाचं काय देते? व्याज देते. बरोबर आहे ना? 50,000 रुपयाची ठेव जर आम्ही बँकेमध्ये ठेवली तर बँक आम्हाला 50,000 रुपयाचं व्याज देते. त्या जगाच्या मालकांना लाखो रुपयाचं शरीर 80 वर्ष असंच ठेवायला दिलंय. आजपर्यंत आम्ही जगाच्या मालकाला काय व्याज दिलंय? तो म्हणतो व्याज दे म्हणजे काय दे रे? लाख रुपये दे, 2 लाख रुपये दे, 3 लाख रुपये दे. नाही रे. तहानलेल्याची तहान तृप्त कर. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार कर. प्रवचनला येऊन बस, कीर्तनाला येऊन बस, देवाचं नामस्मरण कर, माझं व्याज मला मिळत जाईल. पण आमची माणसं एवढी उर्मत्त झाली ना, आमची माणसं म्हणायला लागली आजपर्यंत आम्ही बँकेचा हप्ता कधी भरायला नाहीत, व्याज भरायची तर बात सोडून द्या. मग देव म्हणतो अजून पोरग लहान आहे, थोडंसं मोठं झालं की त्याला प्रचिती येईल. पोरग 20-22 वर्षाचं असतं, व्याज भरायला तयार नाही. देवाला विश्वाचं कुटुंब चालवायचं आहे. हो, आम्हाला 4 जणांचं कुटुंब चालवायचं, आमच्या डोक्यावर भार आहे. उद्या सिलेंडरवाला येणार आहे, पोरग्याच्या शाळेची फी भरायची आहे, लाईट बिल 2 महिन्याचं तटलंय. 4 जणांचं कुटुंब चालवायचं, आमच्या डोक्यावर भार आहे. तो जगाचा मालक अवघ्या विश्वाचं कुटुंब चालवतोय, त्याच्या डोक्यावर काय भार नसावा? काय सगळा भार आमच्याच डोक्यावर आहे. मग जरा व्याज भरलं पाहिजे. मग व्याज भरायचं म्हणजे काय भरायचं? व्याज भरायला तयार नाही. 20-25 वर्षाचं आमचं पोरग होतं, इकडे प्रवचनाला कीर्तन याला तयार नाही. मग देव म्हणतो एकदा ह्याला प्रचिती दिली पाहिजे. बँकेच्या जशा नोटीस असतात तसं देवाच्या पण काही नोटीस असतात, एवढं लक्षात ठेवा. 20-25 वर्षाचं पोरग असतं, कॉलेजला गाडीवरनं जात असतं, स्प्लेंडरवरनं. गाडीचं स्पीड 30-40 असतं आणि 30-40 असताना समोरनं अचानक एक म्हस आडवी येते, गाडी म्हशीला ठोकरते. पोरग 4-5 कोलांट्या उड्या खाऊन पडतं, त्याला लागतं, खर्चटलं, त्याच्या अंगातून रक्त येतं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं. पाहुणेबाई बघायला येतात. पाहुणेबाई म्हणतात काय झालं रे?
पोरगं म्हणतं काही नाही हो, रस्त्यावरून कॉलेजला निघालो होतो, गाडीचं स्पीड 30-40 होतं, अचानक म्हस आडवी आली, गाडी बशीला ठोकरली, 4-5 कोलांट्या उड्या खाऊन पडलो बघा. अरे शान्या, म्हस नाही आडवी आली, देवानं पाठवलेली नोटीस आडवी आली. व्याज राहिलंय, व्याज भर. पण आम्ही व्याज भरायला तयार नाही. आम्ही देवाचं नामस्मरण करायला तयार नाही. आम्ही संतांच्या संगतीमध्ये जायला तयार नाही. आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय हरवलंय ते आम्ही शोधायला तयार नाही. देव म्हणतो अजून लहान आहे, जरा मोठा होईल. पुन्हा 30-35 वर्षाचा होतो, व्याज भरायला तयार नाही. पुन्हा जरा अंगदुखी सांधेदुखी चालू होते, दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टर म्हणतात चिकनगुनिया झाला, पुन्हा ॲडमिट केलं जातं. पुन्हा पाहुणेपाई बघायला येतात, काय झालं तर रे, काही नाही, जरा अंगदुखी सांधेदुखी चालू होती, डॉक्टर म्हणतात चिकनगुनिया झाला. अरे चिकनगुनिया नाही झाला, देवानं पाठवलेली दुसरी नोटीस आडवी आली, व्याज राहिलंय, व्याज भर. पण व्याज भरायला तयार नाही. बँकेच्या जशा काही नोटीस असतात, अशा देवाच्याही काही नोटिसा. बँकेची शेवटची नोटीस जप्ती पथक, असं देवाचीही शेवटची नोटीस असते, जप्ती पथक. चौघांच्या खांद्यावरनं निघून जातो आणि रात्री भांडी घासताना महिला मंडळमध्ये चर्चा, काय हो वय नव्हतं तरी सुद्धा निघून गेला बघा. होय वय नव्हतं, ठेव होती बँकेमध्ये शिल्लक, पण आजपर्यंत ठेवीचं कधी व्याजच भरलं नाही. देवाला जप्ती पथक पाठवल्याशिवाय पर्यायच नव्हता. व्याज भरा. व्याज भरायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा. व्याज भरायचं असेल तर संतांचं चरित्र वाचा. व्याज भरायचं असेल तर संतांचं प्रवचन कीर्तन वाचा. याशिवाय आम्हाला जगण्याचा दुसरा पर्याय नाही, एवढं लक्षात ठेवा. जगणं हे फक्त आम्हाला संत दाखवू शकतात. माऊली म्हणतात की जे हरवलंय ते निघून जाईल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आयुष्यामध्ये आमच्या हरवलंय काय, सुख, समाधान आणि आनंद. तो मिळवायचा असेल तर संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. तो सर्वस्वी आनंद आम्हाला संतांच्या जवळच मिळतो. आज परिस्थिती अशी झाली, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की झोपा येण्यासाठी माणसांना मुठभर गोळ्या खाव्या लागतात. परिस्थिती आहे. मी मगाशी तुम्हाला सुखाची देखील व्याख्या सांगितली की सुख नेमकं कशात आहे. एवढं फक्त आम्हाला कळलं की आम्ही जीवन जिंकलं, एवढं लक्षात ठेवा. परवा असंच एका ठिकाणी सांगितलं की माणसांना रात्रीच्या झोपा येत नाहीत, माणसांना सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. परवा एक माणूस असाच होता बरं काय, देवाला न मानणारा, देवाजवळ न जाणारा, बाकी सगळं मोहमायेमध्ये त्याला रस, संतांजवळ रस नाही, बाकी सगळ्या मोहमायेमध्ये त्याला रस. 8-10-15 दिवस झाले लाखो रुपयाची प्रॉपर्टी, 7-8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले त्याला रात्रीची झोप येईना. माणूस गेला डॉक्टरांच्याकडे. जर थोडं इकडं माझ्याकडे लक्ष द्या, महिला मंडळ जरा पुढे सारखं. काय झालंय, कोण इकडं आलं दर्शनाला गेलं तर ते तिकडं जाऊन येतात, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आमचं काय आहे, आम्हाला नांदायचा कंटाळा आहे, त्यात माहेरचा सांगावा. तर इकडं लक्ष. पूर्वी काळ होता, बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. तर काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. तर बोलणाऱ्याला काय बोलायचं हे कळत नाही, ऐकणाऱ्याला काय ऐकायचं हे कळत नाही, एकेकांना कळत नाही हेच कळत नाही. यानं मोठानी घोळ होत असे. थोडं लक्ष द्या. येणारी तिथं बसतात, दर्शन घेऊन येतात, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. कुठं होतो, कुठं म्हणणार, गणपती मंदिरात, कुठं झोपा. तर 8-10 दिवस झाले एका माणसाला रात्रीची झोप येईना. तो डॉक्टरांच्या जवळ गेला. सुख, समाधान आणि आनंद कशात आहे सांगतोय बरं का. डॉक्टरांच्या जवळ गेला, डॉक्टरांना सांगू लागला, डॉक्टर साहेब गेले 8-10 दिवस झालं मला रात्रीची झोप येईना झाली. डॉक्टरांनी ठरल्याप्रमाणे एवढ्या गोळ्या लिहून दिल्या. 15 दिवसाच्या गोळ्या घे, तुला रात्रीची झोप येईल. पुन्हा गोळ्या घेतल्या 15 दिवसाच्या.
15 दिवस निघून गेला, झोप येते कुठलं. 15 दिवसानं पुन्हा डॉक्टरांच्या जवळ आला. डॉक्टरांना सांगू लागला, डॉक्टर साहेब मला रात्रीची झोप येईना. 15 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, 1000 रुपये गोळ्याला खर्च केले, 1000 रुपये तुम्हाला दिले, पण डॉक्टर साहेब झोप येईना, करावं काय. डॉक्टर साहेबांचा नेहमीप्रमाणे उपाय, गोळ्या बदलून देतो. डॉक्टरांनी पुन्हा गोळ्या बदलून दिल्या. गोळ्या बदललेल्या पुन्हा विकत घेतल्या आणि पुन्हा घरला जायला निघाला. घरला जात असताना भगवे वेश परिधान केलेले एक महाराज त्याला रस्त्यावर दिसले. माणसाची परिस्थिती अशी आहे बरं का, माणूस वन 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 कुठं जरी फिरला तरी वय वर्ष 55-60 झाले की काठी टेकत मंदिरात येतोयच. अध्यात्म हे तरुणपणामध्ये जगण्याची बाब आहे, पण परिस्थिती अशी झाली की 55-60 वय झाले की काठी टेकत मंदिरात यायचं. ठरल्याप्रमाणे सगळं झालं, सगळे उपाय झाले. म्हणलं आता झोप यायची असेल तर महाराजांना शरण गेल्याशिवाय उपयोग नाही. लाखो रुपये 1000 रुपये खर्च केले पण झोप नाही. महाराजांच्या जवळ गेला, महाराजांना सांगू लागला, महाराज 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1000 रुपयाच्या गोळ्या घेतल्या, महाराज रात्रीची झोप येईना, महाराज सुख नाही, आनंद नाही, समाधान नाही, महाराज काय करावं, झोप येईना, झोप मिळावी म्हणून तडपडतोय, महाराज मला एखादा उपाय सांगा. महाराज म्हणले, आता तुला झोप येत नाही, मी करावं काय. पण ह्याच्यापासून सुटका मिळायची असेल तर ह्याला काहीतरी सांगितल्याशिवाय हा सोडणार नाही. महाराज म्हणले, तुला झोप येत नाही ना, तू एक काम कर म्हणले, ज्याला रात्रीची झोप येते ना त्याचा शर्ट घालून झोप. तो म्हणला एवढं सोपं आहे म्हणला. हे सरळ गेला डॉक्टरकडे. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब मला तुम्ही पहिला गोळ्या बदलून दिला, त्या गोळ्यानं काही फरक पडला नाही. दुसऱ्यांदा गोळ्या बदलून दिला, त्या गोळ्या अजून काही घेतलो नाही. आजपर्यंत 1000 रुपये तुम्हाला खर्च केले, 1000 रुपये डॉक्टर साहेब पाण्यात गेले, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. डॉक्टर साहेब अजून 1000 रुपये पाहिजे असले तर घ्या, फक्त मला तुमच्या अंगातला शर्ट काढून द्या. डॉक्टर म्हणले, अरे आजपर्यंत तू मला औषधं मागत होतास, आजपर्यंत मला सल्ला विचारत होतास, आता अंगातला शर्ट मागायला लागलास. नाही म्हणला, डॉक्टर साहेब मला तुमचा शर्ट हवाय. डॉक्टरांनी विचारलं, का शर्ट हवाय. तसा हा माणूस म्हणायला लागला, डॉक्टर साहेब मला महाराजांनी सांगितलंय की ज्याला रात्रीची झोप येते त्याचा शर्ट घालून झोप, म्हणजे तुला रात्रीची झोप येईल. डॉक्टरांच्या बाजूला सिस्टर होत्या. डॉक्टरांनी जरा सिस्टरांना बाहेर काढलं, दरवाजा आतनं लावला. डॉक्टरांनी हाताची घडी घातली आणि डॉक्टर म्हणाले, तू माझा शर्ट मागायलायस हे खरं आहे, पण तुला कोण सांगितलं म्हणले मला रात्रीची झोप येते म्हणून. म्हणजे आजपर्यंत डॉक्टरकीचं शिक्षण घेऊपर्यंत किती लाखो रुपये खर्च केल्यात माझं मला माहिती आहे. आजपर्यंत जेवढा खर्च केलाय त्याचं व्याज निघाना. गावागावात डॉक्टर झाले, माझं इंजेक्शन मलाच टोचून घ्यावं लागतंय का अशी परिस्थिती झाली. पण तुला महाराजांनी सांगितलं ना, ज्याला रात्रीची झोप येते त्याचा शर्ट घालून झोप, चल आपण शर्ट बघायला जाऊया. डॉक्टर आणि झोप न येणारा माणूस दोघे जण शर्ट बघायला गेली. वकिलाकडे गेली, वकिलाची हीच परिस्थिती. इंजिनियरकडे गेली, इंजिनियरला म्हणतायत, इंजिनियर साहेब मला तुमचा शर्ट हवाय. इंजिनियरने विचारलं का. इंजिनियरला सांगितलं असं असे. इंजिनियरनं हाताची घडी घातली. इंजिनियर म्हणला, तुम्हाला कोण सांगितलं. म्हणला मला रात्रीची झोप येते म्हणून. गल्ली बोळात एवढी इंजिनियर झालेत, माझं घर मलाच बांधायला लागते का अशी परिस्थिती झाली. इंजिनियर झाला, वकील झाला, शिक्षक झाला, बिझनेसमॅन झाला, जवळजवळ यांची 7-8 जणांची टीम तयार झाली. कुणाला रात्रीची झोप येईना, फक्त झोप मागतायत, फक्त सुख मागतायत, फक्त समाधान मागतायत, कुणाला रात्रीची झोप येईना. ही सगळी मंडळी थकली होती चालून चालून. एखाद्या झाडाखाली थोडंसं बसावं आणि आणलेली शिदोरी सोडून थोडंसं पोटभर खावावं म्हणून एका शेतामध्ये असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली ही सगळी मंडळी बसली. थोडीशी विश्रांती घ्यावी, थोडंसं बसावं आणि पुन्हा शर्ट शोधायला जावं. पुन्हा 8-10 जण त्या ठिकाणी बसली. आणि तेवढ्यात माझा एक शेतकरी बाप उघडा शेतात नांगरत होता बरं का. अंगाला सगळी माती चिकटली होती घामानं, खाली धोतर घातलं होतं आणि उघडा शेतामध्ये नांगरत होता. नांगरून झाल्यानंतर अंग सगळं
शेतानं चिखलानं माखलं होतं, कारण सगळा मातीचा चिखल झाला होता घामामुळं. त्याला अंग स्वच्छ धुवावं म्हणून माझा शेतकरी बाप बाजूला असणाऱ्या विहिरीजवळ गेला, विहिरीमध्ये डुबुक दिशी उडी मारली, अंग स्वच्छ धुतलं आणि माझा शेतकरी बाप त्या विहिरीतून बाहेर आला. बायकोन दिलेलं गाठोडं सोडलं, गाठोड्यातला टॉवेल काढला, अंग स्वच्छ पुसलं. अंग स्वच्छ पुसल्यानंतर बायकोन दिलेली शिदोरी सोडली, पहिला घास काढला, ईश्वराला अर्पण केला, दुसरा घास काढला, पोटामध्ये टाकला, पोटभर जेवण त्या शेतकरी बापाने केलं. पायातलं पायतान काढलं, उशा शेजारी घेतलं आणि 2 मिनिटात घोरायला लागला. 8-10 जण म्हणले सापडला, म्हणले जाता शोध घ्यायचा आहे तो सापडला. आणि नुसता नाही, 2 मिनिटात घोरतोय, लई पॉवरफुल शर्ट असणार आहे. ही सगळी जण शेतकऱ्याजवळ गेली. शेतकऱ्याला म्हणतात, शेतकरी काका, शेतकरी काका उठा, उठा ना, आम्हाला तुमचा शर्ट हवाय. हा राबून दमला होता, हा उठतोय होय. ही सगळी 8-10 जण हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागली. हा कसा बसा उठला, जाग आली, बघितलं 8-10 जण शेतात. ही सगळी जण 8-10 जण म्हणायला लागली, शेतकरी काका मला तुमचा शर्ट द्या, शेतकरी काका मला तुमचा शर्ट हवाय. शेतकरी उठून जागा झाला. शेतकऱ्यांना हाताची घडी घातली आणि शेतकरी विचारतोय, शर्ट कशाला पाहिजे? आम्हाला महाराजांनी सांगितलंय, ज्याला झोप येते ना त्याचा शर्ट घालून झोप. शेतकरी काका तुम्हाला 2 मिनिटात झोप येते हो, आम्ही 8 जण आहे, फक्त 8 जणांना तुमची 8 शर्ट मला द्या बस. शेतकरी काकांनी जरा 8 जणांच्याकडे बघितलं, त्या आजोबानं, त्या शेतकरी आजोबानं हाताची घडी घातली आणि शेतकरी आजोबा 8 जणांना म्हणतोय, तुमच्या 8 जणांना द्यायला जर माझ्याकडे 8 शर्ट असती ना तर उघडा शेतात नांगरलो नसतो म्हणला. म्हणजे परिस्थिती अशी आहे, ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत ना त्याला रात्रीची झोप नाही, आणि ज्याला झोप आहे ना त्याच्याकडे लाखो रुपये नाहीत. म्हणजे या जगामध्ये कुणाला काही ना काहीतरी कमीच आहे. पण सर्व सुख मिळवायचं असेल तर सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर. सगळं सुख फक्त भगवंताच्या चरणामध्ये आहे, सगळं सुख फक्त भगवंतामध्ये आहे. ज्याला दर्शन आणि प्रदर्शनातला फरक कळाला ना त्याला सुख, समाधान आणि आनंद कशात आहे समजून जातो. फक्त दर्शन आणि प्रदर्शनातला फरक आम्हाला कळला पाहिजे. इथं डेक्कनवर समजा प्रदर्शन भरलंय, त्या प्रदर्शनाला तुम्ही आम्ही सर्वजण गेलोय. प्रदर्शनामध्ये 10-15 हजार रुपयाचा मोबाईल आहे, खिशामध्ये पैसा नाही, आपण 10-15 हजार रुपयाचा मोबाईल घेऊ शकणार आहे का? अजिबात नाही. पण तुम्ही आम्ही सगळेजण पंढरपूरच्या दरबारामध्ये निघून गेलोय. त्या पंढरपूरच्या दरबारामध्ये जगाचा मालक कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलाय. त्या जगाच्या मालकाच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केल्यावर जो आनंद मिळतो ना, तो आनंद लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळत नाही. तो खरा आनंद फक्त देवाच्या चरणावर मिळतो. हा दर्शन आणि प्रदर्शनातला फरक आहे. फक्त हा फरक तुम्हाला आम्हाला कळता आला पाहिजे. माऊली म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, ऐ संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपल्या आयुष्यामध्ये जे हरवलंय ते मिळवायचं असेल तर संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो बरं का, फक्त वाचून फक्त ऐकून पुढे जाऊ नका, तर त्या संतांच्या प्रत्येक ओळीवर आणि प्रत्येक ओळीवर तेवढा विश्वास आणि तेवढा भाव ठेवा. आमचे महाराज नेहमी सांगतात, काही जरी व्हायला लागलं तर मी संतांचं चरित्र उघडून बसतो. काही येऊ दे, मी कशाला इकडे तिकडे बघत नाही. महाराजांच्या जवळ आम्ही गेलो की आम्हाला महाराज एवढंच सांगतात की काही जरी झालं, एवढा विश्वास आहे संतांच्या ओळीवर, मला काही जरी झालं तर मला माझे संत तारून देतील. एवढा विश्वास फक्त तुमचा आमचा या संतांच्या ओळीवर असला पाहिजे. देवावर, संतांवर किती विश्वास ठेवायचा याचा एक दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. 7ची वेळ आहे ना आपली. किती विश्वास ठेवायचा संतांच्या ओवीवर असं एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही पेपरला एक लेख वाचला असाल. तो पेपरला आलेला लेख असा होता, हा दृष्टांत कुठेतरी वाचला असाल, कुठेतरी ऐकला असाल. मुंबईला एक नीतू मनके नावाचे डॉक्टर होते. किती विश्वास ठेवायचा संतांच्या ओवीवर आणि संतांच्या वाङ्मयावर.
देवावर किती विश्वास ठेवायचा याचा एक दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रसंग काही वाढवून सांगणार नाही, जी सत्य घटना आहे ती सत्य घटना आपल्या समोर ठेवणार आहे. मुंबईला एक नीतू मनके नावाचे एक डॉक्टर होते बरं का. हृदयाचे खूप मोठे तज्ज्ञ. हृदयाचा कुठला जरी आजार झाला तरी ते नीतू मनके डॉक्टर हृदयाच्या त्या आजारातून प्रत्येक माणसाला बरे करायचे. महाराष्ट्राचं वैभव असणारी मोठी मोठी लोक हृदयाच्या आजाराने जी ग्रासली होती त्या लोकांचा हृदयाचा आजार नीतू मनकेंनी बरा केलाय. हे नीतू मनके डॉक्टर हृदयाचे खूप मोठे तज्ज्ञ होते आणि महाराष्ट्र शासनानं या नीतू मनकेंच्या कार्याची दखल घेतली आणि महाराष्ट्र शासनानं ठरवलं की नीतू मनकेंना एक पुरस्कार जाहीर करायचा. का पुरस्कार? महाराष्ट्राचे वैभव असणारी काही लोक, जी लोक मृत्यूच्या दाढेमध्ये चाललेत, जी लोक मृत्यूपर्यंत पोहोचलेत, जी लोक हृदयविकाराच्या आजाराने मृत्यूला जवळ केले होते, त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम या नीतू मनकेंनी केलंय. म्हणून नीतू मनकेंना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार द्यायचा हे जाहीर केलं आणि नीतू मनकेंना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील जाहीर झाला. बरं, पण काय झालं होतं कोणास ठाऊक, त्या जगाच्या मालकांना, त्या भगवंताला हा पुरस्कार मान्य नव्हता. नीतू मनकेंना सर्वसाधारण नाही तर महाराष्ट्रात शासनाचा पुरस्कार मिळणार होता, पण त्या जगाच्या मालकाला हा पुरस्कार मान्य नव्हता. हा पुरस्कार दिल्ली इथं संपन्न होणार होता आणि पुरस्कार जाहीर झालेल्या दिवशी नीतू मनकेंनी मुंबईतून दिल्लीला जाण्याचं विमानाचं तिकीट सुद्धा काढलं होतं. दिवस ठरला होता, वेळ ठरली होती आणि पुरस्काराचा दिवस उजाडला. नीतू मनकेंनी ड्रायव्हरला फोन केला की आपल्याला मुंबईला जायचं आहे, मुंबईच्या विमानतळावर तू मला सोडायचं आहेस, तिथनं माझं विमान आहे, मी दिल्लीला निघून जाणार. ड्रायव्हर सकाळी लवकर घरी आला. नीतू मनके गाडीमध्ये बसले. का? आता आपल्याला दिल्लीला जायचं आहे, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळणार आहे. या संतांच्या ओवींवर आणि संतांवर आणि देवांवर किती विश्वास ठेवायचा तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळणार आहे. नीतू मनके गाडीमध्ये बसले. जगाच्या मालकाला हा पुरस्कार मान्य नाहीये. नीतू मनके गाडीमध्ये बसले. नीतू मनकेंची गाडी मुंबईच्या विमानतळाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. पण गाडी जशी विमानतळाच्या दिशेने धावायला सुरुवात झाली तसा भरमसाठ पाऊस पडायला लागला, सुसाट्याचा वारा सुटू लागला. कशी बशी गाडी मुंबईच्या विमानतळावर पोहोचली आणि विमानतळावर पोहोचल्या नीतू मनकेंना समजलं की मुंबईतून दिल्लीला जाणारं विमान आज पावसामुळे आणि सुसाट्याच्या सुटणाऱ्या वाऱ्यामुळे रद्द करण्यात आलंय. जगाच्या मालकाला हा पुरस्कार मान्य नाहीये, भगवंताला हा पुरस्कार मान्य नाहीये. पण नीतू मनके सुशिक्षित होते. त्या शिकलेल्या नीतू मनकेने ड्रायव्हरला सांगितलं, काही कर, गाडी काढ आणि गाडी दिल्लीच्या दिशेने पळव. काही केलं तरी सायंकाळपर्यंत 6 वाजूपर्यंत तुला मला दिल्लीला पोहोचायचं आहे. नीतू मनके गाडीमध्ये बसले आणि गाडी दिल्लीच्या दिशेने भरधाव वेगाने धावायला सुरुवात झाली. पण गाडी जशी धावायला लागली ना, जर सुसाट्याचा वारा सुटू लागला, पाऊस तर एवढा काचेवर बरसू लागला की गाडीने वेग घेतला होता. पाऊस इतका पडतोय, इतका पाऊस बरसतोय की नीतू मनकेंना च्या ड्रायव्हरला पुढचं काही दिसेना. अनावधानानं गाडी हळू चालवायला लागली. 60-70चं गाडीने स्पीड घेतलं, गाडी धावायला लागली. पण 60-70च्या स्पीडनं सायंकाळी 6 वाजूपर्यंत दिल्लीला पोहोचेल का नाही याची शाश्वती नव्हती, पोहोचेल का नाही हे माहिती नव्हतं. आणि जवळजवळ गाडी 60-70नं धावायला लागली. सायंकाळी 3:30-4 सुमारास झाला. पुढे भला मोठा एक ओढा होता. पुढे भला मोठा ओढा बघितला त्या ड्रायव्हरनं आणि पलीकडे गाडी जात नाही हे ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरनं गाडी डाव्या साईडला आतमध्ये वळवली आणि गाडी जवळजवळ 60-70 किलोमीटर आत पोहोचली. सगळं भयान अरण्य आहे, घनदाट जंगल आहे. इकडं तिकडं कुणाला तरी विचारावं
दिल्लीच्या रोखाला जायचा रस्ता चुकलाय का हे विचारायला सुद्धा एक मनुष्य तिथे दिसत नाहीये. सायंकाळचा सुमारास झाला 5-5:30 वाजलेत आणि समोरून एक गुराखी काठी टेकत टेकत समोर आलाय. नीतू मनकेच्या ड्रायव्हरांनी त्या गुराखीला विचारले, दिल्लीच्या रोखाना जायचंय, कुठून जायचं? गुराखी म्हणला 60-70 किलोमीटर तुमचा रस्ता चुकलाय. ज्या ठिकाणी मागून ओढा होता ना तिथूनच उजव्या साईडला रस्ता होता, तिथून सरळ जायचं होतं. 60-70 किलोमीटर तुमचा रस्ता चुकलाय. आता निदान 60-70 किलोमीटर जायचं तर जायला 1.5 तास आहे, तिथून पुढे जायला 1.5 तास, यायला उशीर होतोय. निदान फोन करून दिल्लीला सांगावं तरी. नीतू मनकेंनी खिशातून मोबाईल काढला, बघितलं मोबाईलला रेंजच नाही. भगवंताला पुरस्कार मान्य नाहीये. काही केलं तरी संध्याकाळपर्यंत पोहोचू शकणार नाही. नीतू मनकेला ड्रायव्हरला समजलं. ड्रायव्हर थकला होता गाडी चालवून. नीतू मनके ड्रायव्हरला सांगितलं, कुठंतरी राहण्याची व्यवस्था होते का बघतो, गाडी जरा व्यवस्थित ठिकाणी लाव. ड्रायव्हर गाडी लावायला निघून गेला. नीतू मनके गाडीतून खाली उतरले. नीतू मनकेंची इकडे तिकडे शोधाशोध चालू झाली, कुठेतरी आसरा मिळतोय का. ड्रायव्हर थकलाय, मी सुद्धा प्रवास करून थकलोय, सायंकाळपर्यंत पोहोचूच शकत नाही दिल्लीला, निदान कुठेतरी विश्रांती तरी घेतली पाहिजे. किती विश्वास ठेवायचा भगवंतावर, किती विश्वास ठेवायचा संतांवर. नीतू मनके गाडीतून समोर उतरले आणि नीतू मनकेंच्या समोर एक झोपडी नीतू मनकेंना दिसतीये. त्या झोपडीचा छोटासा दरवाजा उघडा आहे. त्या झोपडीच्या आतमध्ये एक छोटासा दिवा लागलाय आणि तो छोटासा दिवा अंधार भेदत त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करतोय. आणि त्या झोपडीमध्ये एक विधवा महिला त्या ठिकाणी बसली होती. नीतू मनके त्या झोपडीमध्ये गेले. नीतू मनकेंनी बघितलं तो छोटासा दिवा आहे. तो दिवा अंधार भेदत त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करायला लागलाय. समोर एक विधवा महिला बसली. विधवा महिलेच्या समोर एक पाळणा ठेवलाय आणि पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान केली आहे. आणि ती विधवा महिला त्या पाळण्याला झोका देत त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करते, त्या श्रीकृष्णाचं नामस्मरण करते. नीतू मनके सरदिशी झोपडीमध्ये गेले. ती विधवा महिला बावरली, घाबरली. नीतू मनकेने हात जोडला. नीतू मनकेंच्या तोंडातून शब्द बाहेर आला, आई. आणि नीतू मनकेंनी आई शब्द बाहेर काढला. ती विधवा महिला सावरली आणि नीतू मनके त्या आईला म्हणतायत, आई दिवसभर वनवन करून फिरलोय ग आई, प्रचंड थकलोय. आई एक रात्रीपुरता मला इथं राहण्याचा आसरा मिळेल का? आई तुझं लेकरू फार थकलंय ग, एक रात्रीपुरता मला आसरा देशील का ग राहण्यासाठी? एखादं पोरगा आलंय म्हणून आईनं होकार देखील दिला बरं का. किती विश्वास ठेवायचा बघा बरं का. एखादं पोरगा आलंय म्हणून आईनं होकार देखील दिला. आणि नीतू मनके त्या झोपडीमध्ये एका घोंगड्यावर बसले. एखादा पाहुणा आलाय म्हणून माऊली ती आतमध्ये गेली, चूल पेटवली, चुलीवर चहा ठेवला आणि चहा शिजूपर्यंत ती माऊली पुन्हा बाहेर आली आणि पाळण्यामध्ये असलेल्या श्रीकृष्णाला झोका देत श्रीकृष्णाचं नामस्मरण करायला लागली, श्रीकृष्णाचं भजन गाऊ लागली. आणि त्या नामस्मरणामध्ये, त्या भजनामध्ये ती माऊली एवढी गुंग झाली ना, आतमध्ये ठेवलेला चहाचा करपून धूर झालाय हे माऊलीच्या लक्षात देखील आलं नाही. नीतू मनके आईला म्हणतायत, आई आतमध्ये काहीतरी ठेवली आहेस का ग? करपून त्याचा धूर झालाय आई, त्याचा वास येतोय. माऊली भानावर आली. माऊली लगबगीने आतमध्ये गेली. करपून चहाचा धूर झाला होता. पुन्हा चहाचं भांड स्वच्छ धुतलं, पुन्हा चहाचं भांड धुवून पुन्हा चहा ठेवला आणि पुन्हा चहा शिजूपर्यंत ती माऊली पुन्हा बाहेर आली आणि पुन्हा पाळण्यामध्ये असलेल्या श्रीकृष्णाला झोका देत श्रीकृष्णाचं नामस्मरण करू लागली. घोंगड्यावर बसलेली नीतू मनके त्या आईला म्हणतायत, आई अगं तुझा तो देव, आई तुझा तो भगवंत आतमध्ये ठेवलेल्या चहा तुझा वाचवू शकला नाही ग. आई तुझा भगवंत तुला काय वाचवणार आहे? कशाला त्याचं नामस्मरण करतेस आणि कशाला त्याचं भजन करतेस? त्यावेळेला ती माऊली नीतू मनकेंना म्हणतीये, दादा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही बरं का.
आणि खरंच माहिती नव्हतं ज्याच्या दारामध्ये लाखो करोड रुपयाच्या गाड्या लागलेल्या असतात, ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला, ज्यांची भेट घ्यायला लाखो रुपये घेऊन लोक 15-15, 20-20 दिवस मुंबईला रांग लावून थांबतात, ते नीतू मनके त्या माऊलीच्या झोपडीमध्ये घोंगड्यावर बसले होते. माऊलीला माहिती नाही कोण आलंय, तशी माऊली त्या नीतू मनकेंना म्हणते, दादा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, तुम्ही इथं का आला आहात हे देखील मला माहिती नाही, पण दादा मी तुम्हाला आवर्जून सांगते, दादा त्या पाळण्यातल्या श्रीकृष्णाचं भजन का करतेय, दादा त्याचं नामस्मरण का करतेय, दादा याचं कारण सांगते. दादा दादा माझं ज्या वेळेला लग्न झालं, लग्न झाल्यानंतर काही महिन्यामध्ये मी पोटशी राहिले आणि काहीच महिन्यामध्ये माझा नवरा दादा मरून गेला. मी माझ्या लेकराला दादा जन्म दिला काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. दादा माझी ही झोपडी आहे दादा, या झोपडीमध्ये हा माग छोटासा दिवा लावलाय, तो छोटासा दिवा अंधार भेदत त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करायला लागलाय. दादा दादा या दिव्याच्या समोर हा पाळणा आहे, पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान केली आहे दादा, आणि पाळण्याच्या माग दादा एक घोंगड हंतरलंय. दादा ही माझी झोपडी आहे, झोपडीमध्ये दिवा आहे, या दिव्याच्या समोर पाळणा आहे, पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान केली आहे, त्याचं भजन करते, त्याचं नामस्मरण करते, कारण या पाळण्याच्या बाजूला दादा एक घोंगड अंतरलंय, आणि त्या घोंगड्यावर दादा माझं 3 वर्षाचं लेकरू दादा तडफडत तडफडत पडलंय. हो दादा त्या घोंगड्यावर जे माझं लेकरू तडफडत पडलंय ना दादा, ज्या वेळेला माझ्या पोराचा जन्म झाला ना, त्याला जन्म झाल्या झाल्या माझ्या पोराला हृदयाचा खूप मोठा आजार झाला. दादा आमच्या गावाच्या डॉक्टरांनी सांगितलं की एवढा मोठा हा आजार आहे, तो काही केला तरी तो आपल्या इथं बरा होणार नाही. पण दादा मला आमच्या गावच्या डॉक्टरांनी सांगितलंय की मुंबईला कुणीतरी नीतू मनके नावाचे डॉक्टर आहेत म्हणे, की जे डॉक्टर हृदयाचा कुठलाही आजार होऊ दे तो हृदयाचा आजार बरा करतात म्हणे. पण दादा माझ्या पोराला मुंबईला घेऊन जाण्या इतपत, मुंबईला जाण्या एवढे पैसे देखील दादा माझ्याकडे नाहीत. पण दादा ह्या पाळण्यातल्या श्रीकृष्णावर माझा एवढा विश्वास आहे ना दादा, दादा हा पाळण्यातला श्रीकृष्ण असा एखादा माणूस माझ्या झोपडीमध्ये पाठवून देईल की तो माणूस माझ्या लेकराला मुंबईला नीतू मनकेंच्याकडे घेऊन जाईल. हे माऊलीच्या तोंडातले उद्गार त्या नीतू मनकेंनी ऐकले आणि नीतू मनकेंचे अश्रू अनावर झाले. नीतू मनके आईला म्हणतायत, आई ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत ना ग, ती लोक मुंबईला नीतू मनकेंच्याकडे येतात, पण ज्याच्याकडे भगवंताचं निस्सीम नामस्मरण आहे आणि ज्याला भगवंतावर विश्वास आहे ना, असे काही सेवक भगवंत स्वतः तुझ्या झोपडीमध्ये पाठवून देतो. फक्त एवढा विश्वास तुमचा आणि आमचा त्या भगवंतावर असला पाहिजे. फक्त एवढा विश्वास तुमचा आणि आमचा त्या संतांवर असला पाहिजे. आयुष्यामध्ये जे खऱ्या अर्थानं जे हरवत चाललंय हे जर मिळवायचं असेल तर आम्हाला त्या संतांच्या दारामध्ये गेल्याशिवाय उपयोग नाही. जसा लाही लाही जीवाला झाडं देती रे सावली, आणि ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीशी ज्ञानराज माहुली. तुमची आमची विश्वाची आई आळंदीमध्ये बसली आहे. आयुष्यामध्ये जे हरवत चाललंय ते जर मिळवायचं असेल तर आम्ही संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हा या ओळीचा संक्षिप्त रूपामध्ये अर्थ आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ अभ्यासक या ठिकाणी बसलेत, आमचे गुरुवर्य उपास्य महाराज सुद्धा या ठिकाणी बसलेत. बोलत असताना जर लहान तोंडी मोठा घास काही घेतला असेल तर आपलाच विद्यार्थी किंवा आपलाच मुलगा, पण आम्ही भल्या दिलानं मला माफ कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. कारण कुस्ती खेळत असताना कुस्तीच्या आखाड्यामध्ये
दोन्ही पैलवान सारखे असले तर कुस्ती रंगते. जरा आजचा पैलवान साधा आहे म्हटला तरी हरकत नाही. जरा अनावधानानं बोलताना काय चुकला असेल तर भल्या दिलांना माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. करवली तैसी केली कटवट, वाकडी का नीट देव जाणे, फोडले माल धन्याचा हा भांडार, मी तवा हा माल भार वाहीन, पुंडली कवर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.